जीवनामध्ये अतिसंकटाने ग्रासल्यानंतर माणसाचं मन हे निराशेकडे वळतं. त्या माणसाला जगण्याची सुद्धा आशा राहत नाही. आणि बहुधा जर त्या माणसाचं कर्म चांगलं असेल तर मात्र त्याचं निराशेकडे वळालेलं मन हे स्वतः भगवंत, स्वतः देव तो अध्यात्माकडे वळवतो. आणि इथून पुढे मात्र सुरू होतो खरा सुखी जीवनाचा प्रवास. कारण जीवनामध्ये असणारी सगळी संकट देव अलगद आपल्यापासून बाजूला करतोय आणि अक्षरशः आपण एकदम स्वच्छंदी आनंदी जीवन जगू लागतोय. अक्षरशः एखाद्या सर्पाच्या अंगावरती असणारी कात निघून जावी तशी आपल्या जीवनामध्ये असणारी सगळी काही संकट निघून जातात आणि एकदम सुखी आणि आनंदी जीवन आपण जगू शकतोय. मंडळी, पुढे नेमकं काय घडतं तर श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्याला हात देतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असा आशीर्वाद देतात. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असाच एका कुटुंबासोबत घडलेला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाचा पडसाद स्पष्टपणे दाखविणारा एक प्रसंग तुम्हाला सांगणार आहे. मंडळी, त्या एका गरीब कुटुंबासोबतचा हा सगळा काही प्रसंग. एक माऊली होती. दिवस उगवायला लेकरा बाळांना कशाच तरी घास घालावा, कणिक मळावी ते तिच्या नशिबामध्ये नव्हतं. दिवस उजडायचा, मातीचा ढिगारा समोर असायचा, त्याच्यामधली माती घ्यावी लागायची आणि अक्षरशः अन्नाचा घास ती कणिक मळायच्या ऐवजी त्या माऊलीला चिखल मळावा लागायचा. आणि दिवस उजाडताच तिचा तो सगळा काही कठीण प्रवास सुरू व्हायचा. मंडळी, ती एका वीटभट्टीवरती काम करायची. वीटभट्टीवरती सकाळी दिवस उजाडताच तिचं काम सुरू व्हायचं. चिखल मळायचा, पत्र्याच्या साच्यामध्ये चिखल घ्यायचा आणि नंतर त्या बनवलेल्या थापलेल्या विटा वाळायला टाकायच्या. मंडळी, देव एखाद्याची परीक्षा किंवा एखाद्याच्या आयुष्यामध्ये किती विचित्र प्रसंग आणतोय. अक्षरशः हा सगळा काही प्रकार असा सांगायचा म्हटलं तर शब्द सुद्धा फुटत नाहीत. कारण तो संघर्ष, त्या यातना, ते दुःख न सांगितलेलंच बरं. मंडळी, त्या ज्या ताई आहेत, ती जी माऊली आहे, तिला 2 मुलं. मोठा मुलगा सतत आजारी असायचा आणि लहानगा जो मुलगा आहे तो मतिमंद मुलगा. आणि त्या माऊलीचं दुःख इथंच संपत नाही बरं. त्या माता माऊलीच्या पतीला होतं दारूचं व्यसन. आठवडा भरायच्या अगोदरच तो मालकाकडून उचल घ्यायचा आणि अर्धे पैसे तर त्याचे दारूवारीच संपायचे. मंडळी, कधी सणवार त्यांना साजरा करता आला नाही ना, कधी एखाद्या सणाला नवी साडी त्या माऊलीला घालता आली नाही. मंडळी, हा सगळा काही प्रकार सुरू होता. त्या माऊलीचा संघर्ष सुरू होता. लहानगा मुलगा मागाशी सांगितल्याप्रमाणे मतिमंद होता आणि मोठा मुलगा सतत आजारी असायचा. मंडळी, एक दिवस असा उजडला की तो जो लहानगा मुलगा आहे, तो मतिमंद मुलगा आहे, तो मातीच्या ढिगाऱ्यावरती खेळत होता आणि खेळता खेळता त्या मातीच्या ढिगाऱ्यामध्ये त्याला कुठली तरी एक मूर्ती सापडली. एक छोटीशी मूर्ती होती. त्यानं लगेच ती मूर्ती आणून आपल्या आईकडे दिली आणि त्या आईनं नीट बघितलं तेव्हा आईला समजलं की ती चांदीची मूर्ती आहे. ती मूर्ती कोणत्या देवाची आहे, काही आहे, तिला काही समजलं नाही. परंतु ती चांदीची आणि मौल्यवान मूर्ती आहे म्हणून तिनं आपल्या पदरामध्ये ती मूर्ती ठेवली. आणि मंडळी, घरी गेल्यानंतर संध्याकाळी एका डब्यामध्ये झाकून ती मूर्ती ठेवली. मंडळी, तिनं ती मूर्ती डब्यामध्ये झाकून ठेवली. परंतु पुढं असं घडलं की रात्रभर तिच्या तो जो मतिमंद मुलगा आहे त्याला अजिबात झोप लागत नव्हती. त्याला काहीतरी स्वप्न पडत होतं आणि ते स्वप्न तो आपल्या आईला सांगायचा प्रयत्न करत होता. आई ते स्वप्न समजून घ्यायचा प्रयत्न करत होती. मंडळी, ते स्वप्न असं होतं की त्या डब्यामध्ये मूर्ती जी ज्या देवाची ठेवली होती तो देव त्या मुलाच्या स्वप्नामध्ये सतत येत होता आणि सांगत होता की अरे, हे जग, ही दुनिया, ही सारे लोक किती देव देव करतात, मला प्राप्त करण्यासाठी, माझं दर्शन घेण्यासाठी आतुर झालेले असतात, परंतु मी स्वतःहून तुमच्या घरी आलोय आणि तुम्ही मला डब्यामध्ये कोंडून ठेवलंय. अशा प्रकारचं स्वप्न पडत होतं आणि तो देव त्या मतिमंद मुलाच्या स्वप्नामध्ये येत होता. मंडळी, 1-2 दिवस निघून गेले. त्या माता माऊलीला नेमकं काय करावं काही समजेना. कारण तिचा तो मतिमंद लहानगा मुलगा, त्याला झोप अजिबात लागना. रात्रीच तो उठून बसायचा आणि आईला सांगायचा प्रयत्न करायचा, परंतु तो स्पष्टपणे सगळं काही सांगूही शकत नव्हता, बोलूही शकत नव्हता. परंतु आईला आपल्या मुलाचं म्हणणं समजतं बरं. त्या मतिमंद मुलाचं म्हणणं आईला नेमकं समजलं की ती जी मूर्ती आहे ती कुठल्या तरी जालिम आणि चांगल्या देवाची, जागृत देवाची मूर्ती आहे आणि ती डब्यामध्ये ठेवल्यामुळं माझ्या मुलाला असं काय होतंय काय. मंडळी, एक दिवशी 2-4 दिवसानंतर त्या आईच्याही स्वप्नामध्ये
त्या डब्यामध्ये कोंडून ठेवलेला तो देव आला. मंडळी तो देव दुसरा तिसरा कोणी नसून श्री स्वामी समर्थ महाराज होते. स्वामी समर्थ महाराजांची त्या मूकबधीर त्या मतिमंद असणाऱ्या त्या मुलाला ती मूर्ती सापडली होती. मंडळी ती डब्यामध्ये तिने मूर्ती ठेवलेली आणि त्या आईच्याही स्वप्नामध्ये साक्षात स्वामी आले आणि म्हणाले की बाई माऊली, सगळं जग माझ्या पायावरती लोटांगण घालतंय माझा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी. मी स्वतः चालून तुझ्या घरी आलोय आणि मला तुम्ही त्या डब्यामध्ये कोंडून ठेवलंय. मंडळी नंतर मात्र ती जी माऊली आहे त्या ज्या ताई आहेत ते कुठल्या नेमके देवाची मूर्ती आहे हे त्यांना अजिबात माहीत नव्हतं. खरं तर स्वामी समर्थ वगैरे त्यांना काही अजिबात माहीत नव्हतं. त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या आणि तिथं मोबाईल वगैरे काही त्यांना म्हणजे नव्हताच. त्याच्यामुळे स्वामी समर्थ कोण काय याच्याबद्दल अजिबात त्यांना काडीचीही माहिती नव्हती. मंडळी त्या ज्या ताई आहेत त्या अधूनमधून एक ठिकाणी कामाला जायच्या, धुणी भांडी वगैरे करण्यासाठी एका बंगल्यावरती जायच्या आणि त्या ठिकाणी त्या मालकीनबाईची त्यांची चांगली ओळख होती. त्यांनी ती जी मूर्ती आहे ती मूर्ती घेतली आणि त्या मालकीनबाईंकडे गेल्या. मंडळी त्यांनी ती मालकीनबाईंना मूर्ती दाखवली. त्या मालकीनबाईने ती मूर्ती बघितली, चटकन घेतली आणि टेबल पुसला, त्याच्यावर ती मूर्ती ठेवली, हळद कुंकू लावले आणि त्या ठिकाणी नतमस्तक झाल्या. आणि ते जे मालकीनबाई होत्या त्या मालकीनबाई या ताईंना या माऊलीला बोलल्या की बाई तू जितकं काही मागशील तितकं मी तुला पैसे देईन, परंतु ही मूर्ती तुम्हाला देशील का तुम्हाला ही मूर्ती? वाटल्यास तर माझ्या अंगावरचे काढून दागिने सुद्धा तुला द्यायला मी तयार आहे, परंतु ही मूर्ती मला दे. मंडळी ही कुठल्या देवाची एवढी मौल्यवान मूर्ती आहे? त्या माऊलीला प्रश्न पडला. तेव्हा त्या ज्या मालकीनबाई आहेत त्यांनी सांगितलं की बाई ही स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे आणि मी रोज पूजापाठ करते ना, ती स्वामी समर्थ महाराजांचाच पूजापाठ करते. मी ही स्वामी भक्त आहे, परंतु ती जी माऊली आहे, ती जी महिला आहे, तिनं ती मूर्ती द्यायला नकार दिला की ही मूर्ती मी तुम्हाला नाही देऊ शकणार. मालकीनबाई तुम्हाला राग आला तर माफ करा, मी तुमचे धुणे भांड्या करते, सगळी काही कामं करते, पण ह्या मूर्तीमधला हा जो देव आहे, हे जो स्वामी आहेत, हे नेमके कुठले, यांचं मंदिर कुठं आहे, स्वामींबद्दल मला अजून सारी तुम्ही माहिती द्या. मंडळी ती जी मूर्ती आहे ती त्या माऊलीनं त्या वीटभट्टीवरती काम करणाऱ्या त्या महिलेने आपल्या घरी नेली आणि आता मात्र तिला समजलं होतं, त्या माऊलीला आता समजलं होतं की ही जी मूर्ती आहे ही मूर्ती श्री स्वामी समर्थांची आहे. त्यांनी ती मूर्ती घरी नेली आणि घरामध्ये त्या वीटभट्टीमध्येच ते राहत होते. वीटभट्टीमध्येच कोरड्या इटांची घरं म्हणजे भिंती रचलेली आणि त्याच्यावरती फुटके पत्रे टाकलेले होते आणि त्या ठिकाणी त्या राहत होत्या. आणि त्याच ठिकाणी त्या घरामध्ये एका पाटावरती त्यांनी ती मूर्ती ठेवली आणि दररोज त्या स्वामी समर्थ महाराजांच्या त्या मूर्तीला अगरबत्ती ओवाळून लावायच्या आणि मनापासून दर्शन घ्यायच्या. मंडळी पुढं नेमकं काय घडलं तर हळूहळू त्यांच्या घरामध्ये पूर्ण परिवर्तन होत गेलं. त्या ज्या माऊली आहेत, त्या ज्या ताई आहेत, त्यांच्या पतीचीही दारू सुटली. मंडळी त्यांची जी मुलं होती ती अगदी मोठी मुलं होती. मोठा जो मुलगा आहे तो 20 वर्षाचा होता आणि लहानगा मुलगा एक 18-19 वर्षाचा होता. परंतु तो मोठा मुलगा सतत आजारी असायचा. त्याचं आजार पण थोडं थोडं कमी होत गेलं आणि लहानगा मुलगा जो मतिमंद मुलगा होता त्याचीही हळूहळू सुधारणा होत गेली. मंडळी तिच्या पतीची त्या माऊलीच्या दारू सुटली. मंडळी पुढे त्यांनी त्या वीटभट्टीवरती मिळालेल्या रोजगारामधून छोटीशी एक 8 ते 10 हजार रुपये खर्च करून टपरी टाकली आणि आज मंडळी त्या टपरीचं रूपांतर एका मोठ्या किराणा दुकानामध्ये झालेलं आहे. त्या किराणा दुकानाची अंदाजे किंमत 50 लाख ते 1 कोटी रुपये होऊ शकते. आणि मंडळी काही ठिकाणी 2-3 ठिकाणी त्यांचे हॉटेलही त्या ठिकाणी आहेत. बघा मंडळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपाशीर्वाद हा किती मोठा असतोय, माणसाला कुठल्या कुठपर्यंत नेऊन पोहोचवतोय. त्यांची ती दयनीय अवस्था, ती बिकट अवस्था संपली. मंडळी आज जी तुम्हाला ही स्टोरी सांगितली ही 15 वर्षापूर्वीची स्टोरी आहे, त्या कुटुंबासोबत घडलेली. की बघा त्या मतिमंद मुलाला मातीच्या ढिगाऱ्याखाली त्या वीटभट्टीवरती काम करणाऱ्या त्या कुटुंबातल्या त्या मुलाला श्री स्वामी समर्थ महाराजांची एक छोटीशी मूर्ती सापडली आणि ती मूर्ती त्या कुटुंबाला किती आशीर्वाद रूपी ठरली की त्या कुटुंबाकडे आज एवढी संपत्ती आहे. नवे संपत्तीचा बाजूला विषय सोडा, परंतु ते कुटुंब एक सुखी, समाधानी आणि आनंदी जीवन जगत आहे. याच्या मागे मात्र श्री स्वामी समर्थ महाराजांचाच कृपा आशीर्वाद आहे. तर धन्यवाद मंडळी. शेवटाला तुम्हाला एक छोटीशी विनंती करायची आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर श्री स्वामी आज्ञा हे चॅनल आपलं लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.